हाय फ्रेंड्स, मी पूर्वा टॅरोट या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. चला तर फ्रेंड, आज आपण पाहणार आहोत तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या लव्ह लाईफमध्ये सध्या काय चाललेलं आहे. तुमच्या लव्ह लाईफबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर फ्रेंड्स, ही रीडिंग जनरल कलेक्टिव्ह रीडिंग आहे, कोणाची पर्सनल रीडिंग नाही आहे. तर जेवढं रेझोनेट होतं तेवढंच तुम्ही इथे घ्यावं, असं मी सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना इथे नम्र विनंती करते की कोणीही ही रीडिंग जितकी रेझोनेट होते तितकीच घ्यावी. जास्तीचं जर रेझोनेट होत नसेल तर त्याला सोडून द्यावं. आणि फ्रेंड्स, जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला तुमच्या लव्ह लाईफमध्ये नेमकं काय चाललंय ते मी टॅरो कार्डच्या मदतीने सांगते. माझ्या व्ह्यूअर्सच्या लव्ह लाईफमध्ये सध्या काय चाललेलं आहे, नातेसंबंधामध्ये काय चाललेलं आहे. ओके, मला अनफोल्ड केलेले कार्ड मी इथे पिक करणार आहे. अदरवाईज मी कार्ड इथे काढते. अनफोल्ड करावं, प्लीज अनफोल्ड करावं. माझ्या व्ह्यूअर्सच्या लव्ह लाईफमध्ये नेमकं काय चाललंय सध्या, करंट कंडिशन काय चालली लव्ह लाईफची. बरं, कार्ड्स येत नाही आहे, मी कार्ड्स इथे स्वतःहून काढते. ओके, बॉटम ऑफ द डेक आलाय डेथ. फ्रेंड्स, मला माहिती नाही कोणाची रीडिंग आहे, कोणाला म्हणजे रेझोनेट होईल, कितपत रेझोनेट होईल ते पहा. लव्ह लाईफमध्ये काहींच्या जर कॉन्टॅक्टमध्ये असतील नसतील, इथे कॉन्टॅक्टमध्ये तर नो कॉन्टॅक्टच दिसतोय मला. नात्याचा एंड झालेला आहे. एंड म्हणजे एकार्थी एक नातं आपण म्हणू शकतो संपलेलं आहे. इथे नात्याचा एंड झालेला आहे. आणि नात्याचा एंड का झालेला आहे, काय चाललंय त्या नात्यात, काय होतं ते मी आता इकडे तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित इथे सांगते. तर फ्रेंड्स, जे काय तुमचं नातं होतं, इथे मला तुमची एनर्जी जास्त पीक होते. जर महिला हे पाहत असतील महिला, तर त्या महिला खूप केअरिंग, नॅचरिंग आणि खूप स्वभावाने प्रेमळ अशा होत्या. म्हणजे आईसारखं असं प्रेम करणारे, जे आपल्या पार्टनरला आईसारखं सांभाळणारे, अशा इथे मला दिसत आहेत. तर फ्रेंड्स, इथे काय झालं आहे, थर्ड पार्टीच्या इन्फ्लुअन्सने, तिसऱ्या व्यक्तीच्या ह्याच्या, आता थर्ड पार्टी इथे तुमच्या पार्टनरचं जॉब, करिअर किंवा फॅमिली असू शकते, मित्र असू शकतो, एखादी रोमॅन्टिक थर्ड पार्टीसुद्धा असू शकते. आता ज्यांची जशी असेल तसं प्रत्येकाची सिच्युएशन इथे वेगवेगळे आहे. त्या हिशोबाने इथे प्रत्येकाने घ्यायचं आहे. प्रत्येकाची सिच्युएशन सेम नाही आहे. तर थर्ड पार्टी प्रत्येकाचे आयुष्यामध्ये वेगळे आहे. पण थर्ड पार्टीचं इथे आहे. आणि तुमचे जे पार्टनर होते ते पास्टमध्ये खूप म्हणजे असे पैशाला धरून म्हणजे खूप पजेसिव्ह होते. तुमच्यावर असे कंट्रोलिंग नेचर त्यांचा होता. प्रत्येक गोष्ट रूल करायची तुमच्यावर. नाही, मी म्हटलं तसंच झालं पाहिजे. आणि आत्ता पाहायला गेलं तर हे नातं पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. पूर्णपणे संपुष्टात. कारण डेथ कार्ड इथे क्लिअर दाखवतं आहे की नात्याचा एंड झालेला आहे. त्यातल्या त्यात मी इथे एक सांगू शकते की जर ह्या नात्यात नव्याने जर सुरुवात व्हायची असेल पुन्हा,
म्हणजे ज्यांची लग्न झालेली आणि त्या नात्यात जर खटास आलेली आहे किंवा ब्रेकअप कंडिशन कोणाचं झालेलं असेल, जर नातं जर रिडेव्हलप म्हणजे पुन्हा निर्माण इथं होणारा असेल, तर डेथ कार्ड असं नाही दाखवत की पूर्णपणे संपलेलं आहे. जे टॉक्सिक होतं, विषारी जे होतं, म्हणजे जे काय टॉक्सिक रिलेशनशिप होतं, ते एक प्रकारचा जो सायकल होता तो आता पूर्णपणे दी एंड झालेला आहे. आता तो इथे पुन्हा सायकल पुन्हा हे होणार नाही, कंटिन्यू होणार नाही किंवा पुन्हा सायकल इथे तो पॅटर्न पुन्हा इथे चालू राहणार नाही आहे. हे तुम्ही क्लिअर जाणून घ्या. पण ह्या नात्यामध्ये मला असं दिसतंय की इकडे एक व्यक्ती खूप डॉमिनेटिव्ह आहे, जो आपलंच चालवते आणि आपलाच रोल करते, रूड बिहेवियर आहे, खूप हार्श वर्ड बोलते आणि एक व्यक्तीमध्ये इथे हिंमतच नाही आहे की काय बोलायची. आणि ती व्यक्ती इतकी म्हणजे मेंटली डिस्टर्ब आहे, फिजिकली डिस्टर्ब आहे. सध्या तर मला वाटतं ही तुमच्या पार्टनरची कंडिशन आहे की तुमची कंडिशन आहे, हे तुम्ही पाहून घ्या. ज्याच्या इथे परिस्थितीनुसार किंवा सिच्युएशननुसार इथं घ्या. सध्या तुमच्या पार्टनरचं काही चांगलं चाललेलं नाही आहे. त्यांचं लक्ष जरी तुमच्यावर असलं तरी त्यांच्यामध्ये हिंमत नाही आहे. पास्टमध्ये त्यांनी खूप म्हणजे रायता पसरवलेला आहे. अशा पद्धतीने तुमच्याशी हार्श बिहेवियर केलेला आहे की आता पुन्हा सर्व नीट करणं म्हणजे त्यांना हे खूप अवघड काम झालेलं आहे असं वाटतं. जे प्रॉपर्टीसाठी पैशासंदर्भात जे थर्ड पार्टीमध्ये ते गेले होते की मला इथून पैसा प्रॉपर्टी मिळेल, त्यांना लव, केअर, नेचर म्हणजे जे काय म्हणजे प्रेम ही भावना त्यांना दिसतच नव्हती. त्यांना फक्त मटेरियलिस्टिक गोष्टी दिसत होत्या. तर आज त्यात पैशाच्या मागे धावत त्यांना इतका मोठा धोका मिळालेला आहे थर्ड पार्टीचा. थर्ड पार्टीकडून त्यांना धोका मिळालेला आहे. थर्ड पार्टीमध्ये जिथे ते गेले होते पैशासाठी, स्वार्थासाठी, तर तिथे त्यांचं काही ठीक चाललेलं नाही. तिथून ते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत आहे. काहींचे निघालेसुद्धा आहेत आणि आता त्यांची ही परिस्थिती आहे की ते फायनान्शियली लॉस फेज इथे त्यांचा चालू आहे. फायनान्शियली इथे खूप लॉस चालू आहे. फिजिकली लॉस चालू आहे. फिजिकली पण हेल्थवाईज पण त्यांचा लॉस इथे झालेला आहे आणि मेंटलीसुद्धा ते पूर्णपणे डिस्टर्ब आहे. तर फ्रेंड्स, आता पास्टमध्ये त्यांनी जी इमॅच्युरिटी दाखवली होती थर्ड पार्टीमध्ये जाणं किंवा आणि तुम्ही म्हणजे इथे खूप म्हणजे मेन रोल प्ले करताय. जे माझे व्ह्यूवर्स आहेत, आता स्त्री आहे, पुरुष आहेत, इथे जे कोणी व्ह्यूवर्स आहेत, इथे टॅरो जेंडर स्पेसिफिक नाही आहे, एनर्जी बेसवर आहे. तर तुम्ही जे कोणी पाहत असाल त्यांनी तसं घ्यावं. तुम्ही खूप सक्षम आहात. तुमच्याकडे स्वतःची इनबिल्ट सगळ्या गोष्टी आहे. तुम्ही स्वतः सर्व काही म्हणजे निर्माण करू शकता, क्रिएट करू शकता आणि ते सांभाळू शकता. आणि तुम्ही एक खूप प्रेमळ आणि भावनिकरित्या खूप चांगल्या अशा एक व्यक्ती आहात. म्हणजे एक प्युअर सोल, ट्रू इंटेन्शन असलेले, म्हणजे एक म्हणजे भावना अगदी निर्मळ, प्रामाणिक असलेले. तर फ्रेंड्स, जर दैव बलवंत असेल तुमचं, तर तुमच्या नात्याची नवीन सुरुवात ही दैवाच्या हातात आहे. इथे सर्व संपुष्टात आलेलं आहे आणि तुमच्या पार्टनरमध्ये हिंमत नाही आहे की हे सगळं सावरायला किंवा हे सर्व पुनर्निर्मित करून पुन्हा सुरळीत करायला. तर फ्रेंड्स, आपण एक एंजल मेसेज तुमच्यासाठी काढूयात की एंजल इथे काय गाईड करत आहेत. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की तुमच्या लव्ह लाईफमध्ये सध्या काय चाललेलं आहे. आणि आता आपण एंजल गायडन्स काढूया की ह्या परिस्थितीत माझ्या व्ह्यूवर्सनं इथे काय करायला हवं, काय स्टँड घ्यायला हवं, काय पुढचं पाऊल इथे घ्यायला हवं. तर फ्रेंड्स, इथे मी एक एंजल मेसेज तुमच्यासाठी काढते. एंजल्स, प्लीज गाईड मी. माझ्या व्ह्यूवर्सना त्यांच्या लव्ह लाईफ संदर्भात मला इथे डेथचं कार्ड आलेलं आहे. सर्व नातं त्यांचं पूर्णपणे संपुष्टात आलेलं आहे. पूर्णपणे इथे डेथ झालेलं आहे. दी एंड झालेला आहे. नात्याचा पूर्ण एंड झालेला आहे. आता तुम्ही ह्या सिच्युएशनमध्ये माझ्या व्ह्यूवर्सना काय गाईड कराल, काय गायडन्स द्याल? मला फक्त एक मेसेजच्या माध्यमाने त्या व्ह्यूवर्सना सांगा.
की तुम्ही त्यांच्यासाठी कुठला हिलिंग असा गायडन्स देणार आहे की ज्या बेसवर ते हील्ड होतील आणि पुढे त्यांचं तसं पाऊल उचलतील आणि आयुष्यात ते पुढे जातील, सक्षम राहतील, सेल्फ लवमध्ये येतील आणि खंबीर राहतील. तर एंजल्स, मला एक एंजल गायडन्स द्या माझ्या व्ह्यूवर्ससाठी. तर फ्रेंड्स, पहा काय एंजल गायडन्स येतो आहे तुमच्यासाठी. ओके, तुमचा एंजल गायडन्स आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. अ इयर फ्रॉम नाव. ह्या वर्षीच तुम्हाला काय ते सोक्षमोक्ष ह्या नात्याचं किंवा ह्या रिलेशनशिपचं तुम्हाला लागणार आहे. अ इयर फ्रॉम नाव, या वर्षापासून. तर फ्रेंड्स, कसा होता माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ एवढा शांत चित्तेने ऐकण्यासाठी, पाहण्यासाठी धन्यवाद.